यवतमाळ जिल्ह्यात एटीएसच्या कार्यवाहीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुसद आणि उमरखेड येथील काही तरुण फुटबॉलपटूंवर संशयाची सुई फिरली असून त्यांचा संपर्क दहशतवादी संघटनांशी असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणांना देशाबाहेरील तसेच केरळ आणि बंगालमधील कथित कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठविण्याचा प्रयत्न सुरू होता. 4 दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कार्यवाहीत काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संशयास्पद कागदपत्रे हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. एटीएस गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण नेटवर्कवर गुप्तपणे सर्च ठेवत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेन वॉश करून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये वळविण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये क्रीडा क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्तरावर चौकशी सुरू असून संबंधित तरुणांच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांची सखोल तपासणी केली जात आहे. दरम्यान अधिकृत स्तरावरून अजून सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली तरी ही कार्यवाही राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.